जय सेवालाल, मैं अनिता राठौड़, बंजारा वर्ल्ड चॅनल. हमार संस्कृती हमारो अभिमान. नायकणबाई घणभारी माई. आज आपण आमेलेचा सोलापूर जिल्हामाई मुळेगाम तांडो. तो वतेराज नायकणबाईचं सविता गोविंद राठोड. तो चालो उन्नती भाळा आणि चर्चा करा. नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी. नायकबाई तू गोरुरिशा, गोरुन छतारो अभिमान. नायकबाई तू गोरुरिशा, गोरुन छतारो अभिमान. बोली तारी बंजारी, तू गोरुरी संस्कृती जपरी. नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी. आओय बाई संसारे माहिती बार, आपण राखून येणार. थोडसे शिकला सवरला, जरसे करमती रमला. नाती गोती ओळखला, एकमेकेती भेटेरी. मजाच छण्यारी. नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी. देखो 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 अनिताबाई आई, सोबते मोरे घेरदार पेटिया लाई. देखो 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 अनिताबाई आई, सोबते मोरे घेरदार पेटिया लाई. तो नायकबाई री बक्षिसेरी कमाई. नाके माई खलरो भुरिया, पगे मवाज छुन छुन पैंजण तारी. नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी. नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी, नायकबाई घणभारी. तो आपण आयचा नायकणबाईन भेटेन. तो चालू उनुरो परिचय करांला. जय सेवालाल. जय शिव. नायकणबाई તમારો પરિચય દો. મદેક તાંડેમાઈ રૂચુ. તમારું નામ? મારું નામ છે સવિતા ગોવિંદ રાઠોડ. તાંડેમાઈ રૂચુ. कुणचे तांडेरचा? मळेगाम तांडे. मुळेगाम तांडे. आणि जय सेवालाल भैया. તમારો પરિચય દો. મારું નામ છે ગોવિંદ પરશુરામ રાઠોડ. हां. मुळेगाम तांबडे रहूँ છું आणि प्रॉपर्टी काम करू. प्रॉपर्टीवर काम करतो. तो तम मुळेगामे माई कतरा वर्ष येते रे जो? हम गेल्या 35 वर्ष 36 वर्ष तरी रहतो. हां. तो नानक्यापणे ती તમારું जन्मस्थान? माझं जन्मस्थान मुळेगाम तांडव. मुळेगाम तांडवचं. तो તમારો वाया कन आहे तारीख? हमारा तारीख से 25/4/2004. 2004. नक्की बराबर केलं? હા બરાબર. तो चालो पहिला देखील कत घेते तम येन? हम देखील येते प्रतापनगर तांडे. प्रतापनगर तांडेर. तो नायकणबाई प्रतापनगर तांडेरचा. हो. हां. तो पहिलीच पसंती में हाँ के निघ रहे थे काही लारती पसंती देते? हो, पहिलीच पसंती में हा केंद्र नाही. हाँ के निघ रहे. हो. आणि हुंडो वगैरे काही लिहिते तो छे हम मांगे कोनी. मागे पण? हाँ. तो वो मन म्हणजे काय दिने वो. हाँ. वो मैं हम खुशी ले ले. ठेवशी दिलेली. तो मन वाटच की भिया हुंडा न लेता आज नायकणबाईन वळण लामेलोस. तो इगण मोठ वादचा आपण समाजे सांगू. कारण की हुंडा ही प्रथा बंद पडणूच लागस. कारण की आज शे जण सुशिक्षित हेगेच, एज्युकेटेड हेगेच. तो ए पर शे जण विचार करो का आपण बेटीन हुंडा देन वळायरो. तो ई कती तो तमने बी वाटच की थांबणू लागस. तो वो पुढाकार लेलदेच आंगड्यास मन वाटच. તમારું વાયન કતરા વર્ષ आहे की भिया? अबे 17 वर्ष गेली. हां. तो 17 वर्ष जे मन वाटच की 17 वर्ष म्हणून जुनो काळ आहे तो वो काळे माई वो हुंडा न लेता नायकणबाई वळण लामेलेच. तो इघण मोठो वादचं. नायकणबाई नायक भिया मैरो कुणसो स्वभाव તમને नावडेनी? शेष भाव न आवडेनी? ना आवडेल तो म्हणजे वन म्हणजे कुशी वाते वन म्हणजे झाडू म्हणजे हां. कोणचं काही पटे नाही क्लिनिंग आवडत? क्लीन हे एक सच्ची आवडत.
स्वच्छता हा तो स्वच्छता प्रेमीच हो हा उतरा को भी सण कर येणे हा एकदम पण टिपटाप. ये तो आज वाचच नी न आवडे वाळवात आजी जे हो नाही आवडायने असं हा सावडेच अजिबात घाण आवडायने तो नायक बियागण टापटीप हा, एकदम नवं ऐकतो हे घर शांत हा हा शे टिपटाप होणं टिपटॉप रेण आणि नायक भिया नायकण बाई मायरो कुणसो सभास न आवडे जको ऊच केरचं તમને कारण की आवडे जको सभा भरपूर रच करणच तर म्हणून करण लायचो खिवूनचं संसारचं तांडरी बिवटाचं तो आणि घरी भांडा कुंडाचं तो थोडाफार वाचतेच हा बरोबर काही हम्म. तो कने कने वेळेपर ऐकून राहतो ना हा. काही दमकतच घेते काहीच किदे हा. काही हा. हे बोलतेच रच बरोबर काही. बरोबर तो मग येऊन सांभाळले रो कंट्रोल करू हा. ही धणी माणसावर कामचं बरोबर काय. हा तो उर्दूचे सबोध नाही तो ना आपण थोडासा सहनशीलता वगैरे करले माझा करण माझा तो उनुर एक वाच की તમને उचणून पण मन वाटत की प्रत्येक तांडरी जर धणी टाइम पर घर न आयो हो. तो ही बात प्रत्येकच तांडरी हो. माहिती आणि एक बी તમને तांडरी मळवायचे छे, हो. की पुचे नाही की तू बरोबर. कतची हो. तो मन वाटत की तो आचो स्वभावचं न आचो स्वभाव ऊ तबार काळजी पोटी केते हा. की पण चलो हनु- बापू राहते की आय कोणी करत कनाई करायचे जे काय धणी आता फिरा नको काही बी थोडासा करायचं तो नो नाही तो का मन मातो फराव मग हा तो मन तर मग पहिले फरले जाते ते आबेले जारे कोणती ओके काही. हा हा तो ही मन वरो सारखा सारखा खेळणं काही मन कनाई कनाई पटेल पटेल हा तो मन वाटत की जे काही आज धावपळचं धावपळ युगचं दिची जापत पुरा फॅमिली सांभाळू तो जे पहिला वायर लारती जे मॅच्युअरपणा रेने આપણે મઈ તો ફરાઈન લે જાય રો કરે રો જે લારતી તમારો સંસાર રો ગાડા જુજુ બડच જુજુ ટાઈમ મળે નહીં તો મને વાटत की शेच नायकणबाईओ प्रत्येकेर नायक भियान जर समजून लिधी तो खरोच घणो संसार आचो चालेवाळो छ तो नायकणबाई તમે बदल करनू आणि नायक भियारो सांभाळणू मन नायक भिया તમારું કુટુંબેમાં કતરા સદસ્ય એકूण कतरा तम भाई भोजाई 5 भाईचा हा सध्या एक भाई समागोच आणि दी बोजाई समावेलीच तो बे सध्या व 3 भाई आम्ही एक बहीण 4 आणि 3 वहिनीचं काही आणि याडीचं बापचं मामेलोच तो हमारे घरी में भी शेर पे बेटा वगैरे करता नाही 30 माणस सांग 30 माणस हो तो एकत्रच रोजतो थम शेदाणा हो एकत्र कुटुंबीय तो आज घण कम जागे पर एकत्रित कुटुंब पद्धत આપણે देखेन મળસ पण मुळे कामे में एक विशेषताच छ की एकत्र कुटुंब पद्धत लेन ओ 6 जणा चालच तो नायकणबाई તમને जर नायक भियाबद्दल एखादी सॉन्ग डेडिकेट करे हणू तो तुम कोण सो गायो बहुत प्यार हाँ बहुत प्यार करते हो तुमसे सनम जय बाई चलो तो नायकन भाई बहुत प्यार करते हो तुमको सनम ये गीत गीत गाने तो नायक भैया नायकन भाई सब तुम कहीं पेश कर रहे हो हम तुम्हें चाहते हैं ऐसे मरने वाला कोई जिंदगी चाहता है ऐसे हम तुम्हें चाहते हैं हम तुम्हें चाहते हैं ऐसे म्हणूनच आजचं गीत गाय भिया तो आपण आज नायकणबाई कंती उखाणा केन लेवाचा तो नायकणबाई आज उखाणा केरचे તમને हां तो को तांडेમાં બંધાવણોचा मोठो बंगला ओमाय बेटोचा गोय नायक हां और नायकच मग बोलतो तो नायकणबाई उखाणा लेमेलीस तब नायक भिया તમને बी उखाणा लेरचं तो उखाणा मने माहीत मारे संसार आज सविता तू जरा सुंदर हास वा वा PVR हँडमेड कलेक्शन एकंती आपण म्हणून
उखाणा लिदे कारण भुरिया भेट करेचा नायक बाई गणवारी नायक बाई गणवारी नायक बाई गणवारी नायक बाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान नायक बाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान बोली तारी बंजारी तू गोरुरी संस्कृती जपरी नायक बाई गणवारी नायक बाई गणवारी नायक आज नायक भिया आणि नायकणबाई जना मग आई मुळे गामे माई जना मन इनू बद्दल एक बात कळी की घण स्ट्रगल करण वो आज अंग आमेलेस तो मन वाटच की काही स्ट्रगल हेतो તમારો दोयरो वो जना हमने जानन लेस तो नायक भिया तुमको तो हमार प्रॉपर मुळेगाम तांडा नाही दारू धंदो शिवाय हमें कुछ पर्याय येतो कोणी नाही तो मनी दारू धंदो जे छ मार वयर एक 14 वर्ष थी मग ये दारू धंदे में मग गुता गो रात जाय रो भट्टी काढे रो पराती सालिशी केरो अभ्यास करे रो हानू करते करते मैं मग 10वी लगा पोचो 10वी में क्योंचा आपण समाज रो हानू संस्कृती मिली थी की लहानपणे वाया करना केरो तो वाया करना के आणि मन वार संसारी जबाबदार लागी जे मैं वो जबाबदारी पार पाडू के सारो तो पराती कॉलेज करे रो दोपेरी नर्सिंग कोर्स करे रो परत रात भट्टी काढे रो परत ती मारी दाडे रो शेड्यूल हानू येतो की नर्सिंग कोर्स करे मग परत दवाखान्यात कामेन गे आणि एक दवाखान्यात कॅम्पस करतो रे आणि परत मन हानू वाटे रो की एम काय आपण काही जिंदगी छे हां तो मग मार एक पिसा हानू गोळा करताना मग तो मग रिक्षा लिदो हां तो मन क्यूंच काही तर मन बनेल होती वो सारू काय की तो मग की बाबा थोडदार आपण तांडव सोडून देखनो काही तो आपण समाजे ऊच ह्याच्या पर ऊज मित्र ऊज कट्टा तो आपण थोडासा बदलावला नो माई कारण मग काय की तो रिक्षा लिदो आणि रिक्षा लिहितानी मग आन नेरो मान रेगो पण रेगोचे माई पस मग मार 24 तास माहिती एक 15 तास ते मग रिक्षा चालत होतो का हा तो मन आज ग्रोथ ले रहती मार आयुष्य में तो मैं काही तो प्रगति करे रहती आणि मन छिजा पर किती दोई हां उनर जिम्मेदारी हां तो उनर जिम्मेदारी भी आणि मन मार जे आयुष्य में मार घडगोस तो मार छिजा पर हनु नानो हां तो मार हनु एक सपनो होतो की मैं आयसु मुळे काम तांडो सोडन तो मन काही तो करण धकाळेच हानू कर मग डे नाईट रिक्षा चला तुरेचू ज्युनियर 8 तास मै एक 2 तास 3 तास स्वतःने मग दाड काढे मोलोचू अरे घणच कष्ट करायचं तो मन हनु वाटे लगो की मग रिक्षा मै बी मार लाई पाहिजे हां तू रिक्षा मग प्रगती करू शकू नी आणि मार स्वप्न पूर्ण करू शकू नी मग बरोबर हां तर मन हनु वाटलो की मग काय तो करनो पण जना हनु विचार केलो की मग प्लॉटिंग केर बिझनेस आहे मानू तो प्लॉटिंग केर बिझनेस म्हणजे घणो स्ट्रगलच पण हनु वाटो की मन पहिले रात रिक्षा चालनो आणि पहाटे आता एक 3-4 तास नींद लेनो आणि सकाळो काम करनो मन हनु वाटो पण मग हनु किदो तर मग 3 वर्ष वो स्ट्रगल आहे म्हणजे 1 रुपया मिळे कोणी 1 रुपया मिळे हां तो जी रात मग कमात होतो रिक्षा मै वो फक्त घर चला सारू 15 पैसा सेविंग कराळो आणि बाकी पैसा मग खर्चे मै ईएमआई में खर्च कराळो पण તમને વાટો કોની કઈ તમ 3 વર્ષ 1 બી રૂપિયા ન મળતા जे प्लॉटिंग गेलो तुम करते थे तो कुय जब डगमगा जावस की चलो आपण एम यश आरो कोणती तू मत सोडना कुजू पण तुम सोडे कोणी तोरला काही कारण होतो मग डगमगा गातो पण वतरा 3 वर्ष आणि मार जेतरा खर्च किदो मारो मार आयुष्य अतरा वेळ अतरा पैसा जे खर्च किदो छु और अनुभव मग शिकली दोतो आणि मन जना हनु कॉन्फिडन्स की सोतान की मग अबे करू शकतो तो माणसे ओळखेन हिंडे फरेन उन अनुभवलेन मारे 3 वर्ष तर गे तर वो छोड मन काही वेगळा करेल ती कोणी तो मग जागेरे में आयो मग 3 वर्षला ती मने यश आयो हां तो 3 वर्ष फळ नेहमीच उशिरा मळस आणि मिठो मळस तो मन वाटस की आज તમારું કષ્ટેરો ફળ તમને નક્કીच મળરોસ हां आणि मग एक रुपया गोळा करता मी की हनु वायपट खर्च न करता जीवेर जे काही हाऊस मौजरच वो थोडासा आपण थांबन हां वो थोडा वो जीवे मारन की आपण एक रुपया गोळा किदे की आपण बनेल व्यक्ती की आपण आयुष्य में आपण
जन्मे नाही तो आपण स्वतःवर एक घर पहिले बंगला करणं बराबर प्रत्येक की की घर मग लोकून असो बंगला येसो मग लोकून असो बंगला रायो आणि हानू तो क्यूच वो लोकून जना मग बंगला दकड्यान जाणचो हा तो ये बेडरूम हनु ये हॉल हनु ये टीव्ही नोट हनु પછી सोफा हनु घरे मै तो मार जीव हनु जळतो तो जना हा काही पण मन बी हनु वाटतो तो की आपण बंगला हनु रेनो आणि आपण पहिला करू तो आपण घरे बंगला करनो की मन हनु घण वाटतो तो आणि मार तांडरी इच्छा हनु येते की बाबा वन हनु न वाटनो की बाबा आपण भाडेर घरे मचा काही आपण घर करावे जुनो काही बरोबर हा तांडरी बी घणी इच्छा हनु येते की आपण तांडरी इच्छा आपण स्वप्न पूर्ण करू आपण घणी येते काही वो आपण आज करमेलेचा काही आतेला आमेलेचा आणि मग डी जोळे सोलापूर डी मार्ट टेकन काही तो मग 4 मजली बंगला बनावेलो होतो छोटा प्लॉट काही व पण वो 4 मजली बंगला बनणार मग इंटिरियर फर्निचर येऊ शकत आणि हे बद रेंज आमेलेचा तो नायक भिया घणो कष्ट किदोस मुळेगाम तांडे माहीत છે તો બાકીર બી તાંડે મઈ કરન ખાય સારું વ્યવસાય છે કામ કરેન કઈ છે આબસ ભી કે की मग दारू भट्टी पाडतो तो पण मन वाटस की एक पेटेर खिळगी भरे सारू प्रत्येक जण काही ना काही काम करणू लागच आणि आज नायक भिया वो काम करतो 13-14 तास वो रिक्षा भी चलाय आणि 3 वर्ष काहीच न प्रॉफिट हेता जे व्यवसाय में वो जामेले ते ओपर भी वो फोकस येते काम किदे आणि उन्हून कॉन्फिडन्स लेवल वाढगो जना वो क्षेत्र में अंग पडे आणि घोण मोठो प्रगती किदे तो मन आता एक पूरा युवा पिढीनं आता आव्हान करेल की तुम जे काही काम करे तो फोकस येती करो वाईट मार्गे पर जाओ मत आणि नक्कीच म्हणून केरचा हनो संदेश देरचं हां की मजू मुळे काम ताडो छोडोजू तो क्यूच आपण एक युवा पिढी हानो खराब येते जारीस वो जन्मजात धंदो येतो काही तरी ऑप्शन येते कोणी पर्याय येतो कोणी आपण लोक दारू धंदो किदे काही कारण पेटर खिळगी भरण्यासाठी ते काही तो करणं लागतो तो काही आणि आपण समाज लोक की अत्तरा हुशार येते कोणी अत्तरा सुशिक्षित होते की वो शिकणो आणि नोकरी देणो हर वस्तू येतो कोणी आजकाल युवा पिढी खंड शिकती जारीचं से सुशिक्षित येते जारेच आणि प्रत्येक घरे मै एक 5 माणसे मै 4 माणस सुशिक्षित नोकरी लेरेच आबे उंदो कन शेकन ऑप्शनच आज से कॉन्ट्रॅक्ट रेवेरेच कंस्ट्रक्शन लाईनचं तो हर क्षेत्रांचं तो मन भी हनु वाटस की म मुळे काम तांडो छोडोजू की मार भी युवा पिढी हनु काही ना काही प्रगती करते रेनो आणि मार एक स्वप्न हनुच मुळे काम तांडे सारू की मन मुळे काम तांडे सारू मग तांडो छोडोजू वत मन काही तो उद्योगधंदो लेन जायचं बरोबर हा जे दाड मग मुळे काम तांडे मग 100-400 लोक मग काम देना क्यों काही उदाड मग जिगो करून केना क्यों तो नायक भियारो एक उद्देश्यच उन्हून तांडेन ले सारू की मार वतेर जे काही युवा पिढीचं तांडरीओचं बाई मनक्याचं उन्हून काही तो वत व्यवसाय देणू जतोणी मग तांडे माई जावळो छे तो सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करू छू की नक्कीच वो उन्हून जे काही उद्देश्य छ वो पूरो करे आणि सेवालाल महाराज वन यश दे जय सेवा तो नायक भिया नायकन बाई आपणे बंजारा वर्ल्ड चॅनल एवढी ती आणि पीव्हीआर हँडमेड कलेक्शन एवढी ती आपण एक हार गिफ्ट करायचा पण वर सर्व एक अट सर की नायकन बाईन जर वो हार घाले हेणू तो नायक भियान एक गेम रमणू लागत तो पचच उणून वो हार मळ्यावाळोच तो नायकन बाई तमने काउंटिंग करेल सर आणि वो गेम असोच की तमने पुशअप मारेल सर ओके तो चालो हार मळ्यावाचा का तो मग पुशअप मारून लागत मारूनच लागत तो चालो नायक भिया पुशअप मारेवाळचं तो चालो पुशअप मारो नायक भिया तो आपण काउंटिंग करेवाळचा देखा नायकन बाई सारू नायक भिया कतरा पुशअप मारत तो मन अपेक्षा हेती कोणी की नायक बी आत्रा पुशअप मारना पण मन वाटत की नायकन बाई सरू हार जिताय सरू वो जे पुशअप मारे तो पीव्हीआर हँडमेड कलेक्शन एकंती आपण म्हणून खुशीरो हार दे द्यायचा तो नायकन भाई हमारा आता सासूबाई बेस मिलीस तो सासूबाई તમને કઈ વાટસ
ई તમારા નાયકણભાઈ સાથ હા. ભાઈ વેરો સ્વભાવ પૂછ આ તો સ્વભાવ આ તો સ્વભાવ છે. સ્વભાવ ઠીક શેન ठीक काढ शेर ठीक काढ शेर बोल चाल शेर कराव पराव हा. शेर देकर ठीक શેન દેકર તમારી બેટી ઉનું નો છે हा લેટ झालं. हा, एक जागेलच એક जागेलच. या તમકો કે તમાર બોડી પૂછ સ્વભાવ હા ઠીક છે ઠીક છે તમને કતરા છે જાપર વગેરે 5 छोरा 2 छोरी हा आणि कितवी बोडी છે તમાર ही शेवट 5वी बोडी છે पाचवी बोडी છે तो दोय जणारो स्वभाव पूछ काही वाया लागती बदल करू उन्हो स्वभाव बदलो हेणू थोडाफार तम या છો નાયક બિહાર તો કાઈ વાટસ તમને કે આજી કાઈ દેખણું અંગ તમને अपेक्षा नहीं की आड़ी अभिचाराचा देखाचा बेटा बोडी देखाचा कोण देखो देखते जा ना चले जायचं आज मला आपण केली केर छेचा से आजचोच चाकडो हा आजचोच केराव हा तो आता याडी घणो आचो मेसेज दिनी की आचोच करायचं आपण कारण की फक्त તમાર प्रॉपर्टी काही छ उ देखील हिशेर उनुरो मन कतरा मोठो छ उ देखणू हनुमान वाटत तो याडी नायकन बैरो स्वभाव पूछ घरे मै आजचोच आचोच नायक बिहार मोर बी आजचोच आचोच अशी माझी आवडती बोडी कोणची तुम्हाला आवडती बोडी से आवडते बोडी केरी काय करेल केरी काय करे से बोडी आवडते शे बोडी आवडते तो ये रच नाही ही बोडी जरा खडूस काय तरच नाही हाय नाम काढायचे नाम रखाडेल हा तो मन वाटत की ओ एक याडीर भूमिका पार पाडरेस कारण की जना आपण बेटी नाम रकाडानी जूज वो भी अब एक वाक्य के कारण मारो 5 बोडीओच 5 बोडीओ मन सारखीच उनरो स्वभाव सारखाच तो मग केनी नाम रकाडूनी तो खरोच आज शे सासू जर इनुसारी सासू मळगी तो मन वाटत की घर संसार एकजुटीती चाललेवाळो आपणो संसार हे जाय आणि कती तुटेवाळो छे याडी एकली रेवाळ छे आणि बेटबेटा बी एकले रेवाळ छे तो संस्कार ही घणो महत्वेरो छ जय तवार बोडी बद्दल तुमने नाच बोल्यो सर बोल बोल नहीं हमार बोली भी हम व्यवस्था से बोले चले शेन माणूस की तरह ठीक छ स्वभाव भारी छ स्वभाव भारी स्वभाव भारी तो एक कोण सोते स्वभाव हे नोनी की तुमने वाटच का नाही हा भाई बोलणं कडक छ पण स्वभावाचोच बोले चाले माणूस की घणच कडक छ पण स्वभाव जरा बोले कडक स्वभाव कुणसो अनुस्वभाव वाटत तुमने की अरे ही कडक छ कुणशे बोलणे माहिती वाटत हा परत ना बोलत ना कडक बोले चाले तो ठीक जसे तो चालो आजी बी फॅमिली छ म्हणून ती आपण भेटा तम नायकन बाई कोण लागो छो मारो भाई बोजाईस भाऊ जायचं तो ननंद लागो छो तो मन एक बात बो की आज नायकन बाई आपण छ तो ननंदान बोडीरो नाही पट्टेनी हानुकरण पुरा समाज कच बोजाई बोजाईरो नणदेरो पट्टेनी समाज कर बरोबरच राईट वाटचा हा पण काही वाते भोजन भी समजन लेणू काही वाते नणदेन भी समजन लेणू तो एक दुसरे प्रति ही वाटे नहीं कि भोजाई कडकच नणद कडकच हाँ. कने नणद बोली तो भोजाई गब्बे जात भोजाई बोली तो नणद गब्बे जात हाँ. बोलेन स्ट्रिक्टलीस हाँ. एकदम बोलत जास्त पण माणसे नत्रा जीव जीव करत आपने वाटे देनी के मन ही बोलीच कर बोल दे पण खराब पराव तो वाते में भूला ना कर वाते में एकदम व्यवस्थित से एकजूट कर रखा एकजूट करून प्रकारे फॅमिली मेंबर समजत शेनच कोई भी आवाळे मारत सकत हाँ. उंदून शेन लेन चालत शेण नायकन बाहेर स्वभाव जबरदस्त आणि भियारो वो ओके नायकन बाई जरा तुम्हाला घरी में प्रवेश किती भियारो स्वभाव में काय चेंज नाही भियारे भिया नायकन बाई ती नायक भिया जरा जास्तच जास्तच कारण की शेजागिंड फरस हा फॅमिली रिलेशनशिप मालम तर आपण घरेरो व्यवहार पूर्ण हा काही बात ही छे की भोजाई केली भोजाई कच के ई करेचे पण भिया समजलेलं समजलेलं. कोणबडा काय होते के नाही कर जण वरून भार करणार कर हे भोजाई मला पडत नाही शे भोज शे भोजायचा जे ते शे समजले शेत समजलेलं कारण की भोजाई हो शेनच कर शेनच कर के बेनेर प्रति ही करेचे याडी प्रति ही करेचे पण वो कई भाई जरा नाइक बिया छु जरा करना को तुम लेट को की और ध्यान लेनी हां तार बात से बरोबर के दो मुडा पण खुश रगाडा खुश करे जरूर के ना करे मन वाटत की आज नायक भिया में वो एक वाद छ की घरी में जे प्रमुख व्यक्ती छ नायकन बाई उन्हून खुश रकाडे रो ओ काम नेहमी करत उन्हून पटो या न पटो पण हा तूच बराबर छी तूच बराबर
कारण की घरे माहिती नाही घरे माहिती जे ते नरी ते घरे माहिती जे ती तरच बराबर कारण की मुखिया जर हलगो हाल होत तशी हाल बरोबर બાકી કપડ તો તમ ઘણો આચો કે તમારો નાયકનભાઈ બદલ તમારા વહીની બદલ તો જય સેવાલાલ નાયકનભાઈ કોણ લાગે છે તમારે મમ્મી તો મન કહો કે મમ્મી અને પપ્પા મારો કુણસો સ્વભાવ આચો છે તમને દોઈ બીરો મમ્મી આ તો શે જણા કરે છે કે મમ્મી ઘણ કડક છે તમ કોણ કરે છો મમ્મી ને પપ્પા દોઈ જણા અશે તે લાડ કોણ કરે એક જ જણા एक भाई પપ્પા સમજણ લજ पण मम्मी होता समजून गेली લેની खरोखर सासी તો હું ખરો કેરોच की मम्मी थोडा कडक था खरं आणि जर शाळान वगैरे अभ्यासाच्या बाबतीमध्ये कोण कडक छ की करूनच पप्पा तो मन वाटत की प्रत्येक छिजापूर नॉलेज रेणू कारण प्रत्येक मम्मी पप्पा याडी बापूर एक धाक रेणूच लागत छिजापूर कत चुकच वत फटका बी चावत आणि वत केणू बी लागत हे તમને પટસ કે કોની हा प्रश्न પટસ काही वाटे एक रिसॉर्ट भी कर पद्धत भी हमारे सर आतून बोलत आज हम शाळामध्ये जातो तो परबातीरो जे काही शेड्यूल रस तो याडी 11 वाजता उठत तुम्हाला हम मम्मी जल्दी उठन स्वयंपाक वगैरे हम उठे रांग तो पप्पा उठे रांग पण शे जेवण करण तो पप्पा बाहेर पूजा कर उजे मंदिरोने जाण आणि पप्पा जेवण कर तोपर्यंत हम साली ना साली पर तेव्हा मम्मी जेवण तयार करतो तयारच तो मम्मी रो जे काही घरे मायरो शेड्यूल छ वो एकदम प्रॉपर आज તમારો પપ્પા બહાર જાન વર્ક કરત આતરા સમાજમાં મોટી મોટી લોકોથી ઉનું ઓળખ छ तो तम को की तमगा पप्पा कंती तम काही शिकवण दोचू की घरे में हम चर्चा करते थे कि आज ये है वो है मतलब काय समजी नाही पत्र काही समज हा अजून તારો નાનું અંગ ખ્યાલ. અંગ તમને સમજ જાય કે પપ્પા જે ફિલ્ડે માં છે वो मैं તમને भी ग्रोथ करेल छ नहीं तो उनुरो सपनो काही तो हेणू की हमार शेजा पर काही तो बनू तो नक्कीच सेवालाल महाराज चरणी प्रार्थना करू છું की इनूर घरे में नेहमी सुख शांती समृद्धी नांदणू आणि हनुस यश समृद्धी मिळून भरभराटी देणू सेवालाल महाराज जय सेवालाल तो आज आपण आता आमेलेचा आणि नायकनबाई में एक गेम रमेवाळ था वो गेम तमने एक बात पूछू कि हिंदी डायलॉग छ वो तमने गोरमाटी में एक्सप्लेन करेल छ हाँ तो अंजय नावस वो हाथ ऊपर करो आज मेरे पास बंगला है गाड़ी है बैंक बैलेंस है क्या है तुम्हारे पास के नावस चलो नायक भी हाथ ऊपर की दो तो नायक भी आज मार्कन गाडीचं बंगलाचं जायदादचं याडीचं हाँ भेनभाईचं तांडरीचं बेबेठाचं तो आज मग शेती खुश अरे वाह. दूसरा डायलॉग था ये मेरे पति नहीं पति परमेश्वर है कौन कर लई केली. हाँ कोई हाँ મારો પતિ છે તો પરમેશ્વર છે हाँ नायकबाई गवारी नायकबाई गवारी नायकबाई गवारी हाँ तो तीसरा डायलॉग था मैं तो छोटा सा नन्हा सा प्यारा सा बच्चा हूँ के नाव गणपती बा सच्चा हाँ. पेपर हाँ, कर. मग तो बारक्या सो पिल्ला छू चौथो डायलॉग सर शेतना ठीक सांभळो आणि हाथ ऊपर करो बहुत घूर रहे हो मेरी बहन को शादी करने का इरादा है चलो बाई ऊपर हाथ की दी ઘણો ગુરગુરન દેખરો છી તાર વાયા કરે ઈચ્છા સકાઈ છી तो लास्ट छ पाचवा डायलॉग राउंड
जो मैं बोलता हूँ वही मैं करता हूँ. तो चालो नायकन बाई ऊपर हात की दिस. हा, बोल. मग हाय बोलूच तर हाय करूच. आबाचं क्वेश्चन राऊंड जे बंजारा समाज रिलेटेड आपण प्रश्न पूछाचा जे उत्तर आवाज वो हाथ ऊपर करेल. संत सेवालाल महाराज जिस गांव में जन्म हुआ था उस गांव को अब किस नाम से पहचाना जाता है. सेवा गाडी गडे ते बोलतो आवाज. दूसरा प्रश्न था बंजारा हिल्स कहाँ पे है. तो चालो याडी हाथ ऊपर कीजिए. को याडी. हैदराबाद. तीसरा प्रश्न था बीज भंडार कर्ज योजना कौन से नाम से पहचानी जाती है. नाईक हे कोण वसंतराव नाईक विमुक्त जाती महामंडळाची ओळखलं जावंच. ओळखली जावं. तो चौथो प्रश्न छ शेजाना ठीक सांभळो कारण की वो सोलापूर येथी रिलेटेड छ. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू सोलापुरी में कुणशे तांडे में सर्वप्रथम आए थे. तो बेटा उत्तर दो. नेहरूनगर तांडे में आहे. नेहरू नगर. बंजारा वर्ल्ड चॅनल हमार संस्कृती हमारो अभिमान. नायकणबाई माई आज आपण आमेले ते मुळेगाव तांडेमाई. तो आजेर नायकणबाई घण खास हेती स्पेशल हेती आणि वो आपण संस्कृती हानू जपण रकाडणू कारण आपण म्हणून भेट करायचा ई फेट्या काचळ. नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान नायकबाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान. बंजारा वर्ल्ड चॅनल हमार संस्कृती हमारो अभिमान. जे प्रमाणे नायकणबाई आपण संस्कृतीन लेन चालतीच ओच प्रमाणे आज नायक भिया बी उनू सोबत आपण संस्कृतीन अंग बडारोत कारण आपण सेवालाल महाराजेरो फोटो उनून भेट करायच. नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान नायकबाई तू गोरुरिशा गोरुन तारो अभिमान. बोली तारी बंजारी तू गोरुरी संस्कृती जपरी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी. आपण राखोणी येलार थोडशे शिकल सवरला जरसे करमती रमला नाती गोती ओळखला एकमेकेती भेटेरी मजाच छण्यारी. नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी नायकबाई गंभारी. देखो 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 अनिताबाई आई
सोबते मोरे घेरदार पेटिया लाई देखो 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 अनिताबाई आई सोबते मोरे घेरदार पेटिया लाई तो नायकण बाई री बक्षिसेरी कमाई नाके माई खलरो भुरिया पगे मवाज छुन छुन पैंजण तारी नायक बाई घणभारी 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 नायक बाई घणभारी